भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्या सोबत आहेत. सर, शरद पवारांच्या भेटीशी उद्धव ठाकरे गेलेले आहेत आणि सध्या सिल्वर ओकवरती या दोन्ही नेत्यांमध्ये भेट सुरू आहे, चर्चा सुरू आहे. कसं पाहता तुम्ही या भेटीकडे? ग्रामपंचायतच्या निवडणुका हरल्यामुळं आत्मचिंतन करायला गेले असतील. जागा वाटपावरती चर्चा आहे अशी बोललं जातं. ज्यांचा पक्ष 6 नंबरवर गेला आहे तर त्यांना कामच काय उरलं आहे? हेच काम करतील, जागा वाटपाबद्दल, हे बद्दल ते बद्दल. डेव्हलपमेंटचा अजेंडा त्यांच्याकडे नाही आहे. विकासाबद्दलच्या काही चर्चा होणार नाही आहे. जेव्हा सरकार होतं तेव्हाही काही झालं नाही, आता काही होणार नाही आहे. त्यामुळं आत्मचिंतन, विचारमंथन, कारण महायुती 45+ जागा लोकसभेच्या जिंकणार आहे आणि 225 जागा विधानसभेत जिंकणार आहे. आणि उद्याही जर कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने उद्याही जर महानगरपालिका नगरपालिका लावल्यात तरी महायुती ही 75% जागा जिंकेल. पण या सगळ्या याच्यावरती नाना पटोले म्हणतात की मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचं काम भाजप करते आणि हा वाद कोर्टात घेऊन जायचं काम भाजप करणार आहे. ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम भाजप करते. खरं तर नाना पटोलेजी यांना असं बोलण्याचा अधिकार नाही. जेव्हा देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं होतं आणि हायकोर्टपर्यंत, सुप्रीम कोर्टपर्यंत टिकवलं होतं, विधिमंडळ आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. जर उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींशी गद्दारी केली नसती, नाना पटोले आणि शरद पवार साहेब यांनी देवेंद्रजीच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उद्धव ठाकरेला साथ दिली नसती, तर मराठा आरक्षणाचं सुप्रीम कोर्टातलं संपूर्ण प्रकरण देवेंद्रजींनी सामाजिक आर्थिक मागासले पण मराठा समाजाचे सिद्ध केलं असतं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं असतं. हा महाराष्ट्रात जो वाद निर्माण होतो आहे याचे सर्वस्वी शिल्पकार कुणी आहेत? हे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि त्यामुळे यांच्यामुळे मराठा आरक्षण गेलं. देवेंद्रजी रस्ते, देवेंद्रजीचा घात करणे म्हणजे मराठा आरक्षणाचा घात करणंच झालं आणि आज त्यामुळे महाराष्ट्र पेटतो आहे. महाराष्ट्रात जो काही मराठा ओबीसी मध्ये वाद सुरू आहे तो या नेत्यांमुळे सुरू आहे असं तुमचं म्हणणं आहे? 100% यांनी एक चूक बघा, देवेंद्रजीला मुख्यमंत्री न म्हणून देण्याची चूक किती महागात पडली आहे. आज देवेंद्रजीचे रस्ते सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या वेळी किंवा सुप्रीम कोर्टाची केस सुरू असताना त्यांनी ज्या पद्धतीने सामाजिक आर्थिक मागासलेचा रिपोर्ट तयार केला तो मांडूच शकले नाही उद्धव ठाकरे. कारण त्यांना फेसबुक लाईव्हवर राहायचं होतं. फक्त ते सुप्रीम कोर्टात जाणे, दिल्लीला जाणे, सॉलिसिटर जनरलशी भेटणे, उच्चस्तरीय वकील लावणे या बाबी करता झाल्या नाही आणि त्यामुळं मराठा आरक्षणाला जे पूर्ण गेलं आणि आत्ता जे त्या ठिकाणी पुन्हा ओबीसीमध्ये वाद लावत आहे. कोण वाद लावत आहे? सर्वपक्षीय बैठकीत ठरला आहे. मुख्यमंत्र्याला मी पाठबळ दिलं, भाजपाने ठराव केला मराठा आरक्षणाचा आणि आम्ही सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला देवेंद्रजींनी दिल्याप्रमाणे पुन्हा एकदा एकनाथजींनी आरक्षण द्यावं आणि स्वतः एकनाथजींनी छत्रपती शिवरायासमोर नतमस्तक होऊन मराठा समाजाला आश्वस्त केलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळं थोडा काळ लागेल पण मराठा आरक्षण पुन्हा मिळाल्याशिवाय राहणार नाही. ओबीसीला खऱ्या अर्थाने जे आरक्षण आहे ते ओबीसीचं असलं पाहिजे आणि सर्वपक्षीय बैठकीत ठरलं. स्वतः शरद पवार साहेब त्या बैठकीला होते आणि त्यामुळे मला वाटतं आता कुठलाही वाद दोन समाजात होऊ नये. दुसरीकडे भुजबळ आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत आणि ओबीसीचं जर आरक्षण गेलं तर सरकारमध्ये राहणार नाही अशा पद्धतीची थेट भूमिका घेताना पाहायला मिळतात. तुम्ही सहमत आहेत भुजबळांच्या भूमिकेशी? मला असं वाटतं भुजबळ साहेबाचं जे काही बोलणं आहे ते एकाच आधारावर आहे की ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत आणि आत्तापर्यंत चर्चेमध्ये झाला आहे. त्यांची मांडणी तेवढीच आहे, त्यांची मागणी तेवढीच आहे असं मला दुरून दिसतं आहे. अजून भुजबळ साहेब माझ्याशी बोलले नाही, मी भुजबळ साहेबांशी बोललो नाही या विषयावर. खरं तर भुजबळ साहेबांनी ही मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे मंत्रिमंडळात केली पाहिजे. मला वाटतं दोन्ही समाजात वाद निर्माण होणार नाही. सरसकट कुणबी दाखले देण्याला त्यांचा विरोध होताना दिसतोय. जी भूमिका ते मांडतायत, तुम्ही भाजप प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांच्याशी सहमती व्यक्त करतात या सगळ्या भूमिका? त्या वारंवार मी कालपासून सांगतो आहे, परवाही सांगितलं की मराठा समाजाला जे आरक्षण देताना कोणतंही ओबीसीचं आरक्षण जाऊ नये याकरता जो सर्वपक्षीय बैठकीमध्ये 13 कोटी जनतेच्या सर्व पक्षांनी एकमुखाने माननीय एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. सरकार त्या दृष्टीनं पुढे जाईल असं मला वाटतं.
शेवटचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे निकाल आलेले आहेत, महायुती पुढे आहे, मात्र विजय वडेट्टीवार म्हणतात की चुकीची माहिती भाजप देत आहेत. हिंमत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवा, त्याच्यातनं काय पुढे येईल ते समोर येणार. उद्या जरी निवडणुका लागल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, या निवडणुका सरकारने थांबवल्या नाही आहे, या निवडणुका सुप्रीम कोर्टाने थांबल्या आहे. सुप्रीम कोर्टाने जर निकाल दिला, उद्याही भाजप तयार आहे. राहिला ग्रामपंचायत निकालाचा प्रश्न, 1845 निवडणुका म्हणजे ग्रामपंचायती आत्ता ज्या होत्या 2369 पैकी या महाविकास आघाडीकडे होत्या. 1845च्या वर ग्रामपंचायती त्या ते हरल्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही रिपोर्ट तयार करता, आपण जो रिपोर्ट तयार केला तुम्ही जे दाखवलं, जो सरपंच बाहेर येतो इलेक्शन काउंटिंग झाल्यानंतर, तो कुठला तरी झेंडा पकडतो. कारण यावेळीच्या निवडणुका अशा थेट निवडणुका सदस्यामधून नव्हत्या, थेट गावाने मतदान केलं होतं. आणि जेव्हा थेट गाव मतदान करतं तेव्हा पक्षाचा संबंध येतो. थेट गावामध्ये 2 गट असतात, 2 पक्ष असतात. जेव्हा तो बाहेर निघतो आणि कमळाचा झेंडा पकडतो, आज माझ्याकडे नागपूरमध्ये 234 सरपंचांनी स्वतःचे ॲफिडेविट आणून दिले, आम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून. ॲफिडेविट द्यायची गरज नव्हती, पण तरी काल अनिल देशमुखांनी दावा केला होता आमचे आले आहेत, त्याला थेट ॲफिडेविटच दिले आम्ही. त्यामुळं कधीकधी हार ही पचवावी लागतं. वडेट्टीवारजी, नाना पटोलेजी हार पचवावी आणि पुढं जावं असं मला वाटतं. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.